मित्रहो, ज्यांनी ज्यांनी आपल्या घरादाराकडे, कुटुंबाकडे, बायका पोरांकडे दुर्लक्ष करून वर्षानुवर्षे दररोज दिवस निघाला की पक्षाचे पाय धरून सतरंजा उचलण्याचं काम केलं, खुर्च्या लावण्याचं आणि पाणी वाटण्याचं काम केलं, अगदी निष्ठेनं केलं. साहेबांनी उठ म्हटलं की उठलो, बस म्हटलं की बसलो. कधीतरी आपल्याला उमेदवारी मिळेल, निवडून आल्यानंतर आपल्याला देखील एक ना एक दिवस सत्तेची चव चाखायला मिळेल. सतत सतरंजा उचलून कंबर गेली, पाणी वाटून वाटून हात दमले, खुर्च्या लावून मनगटांच्या हाडांचे मुरमुरे झाले. परंतु यावेळी मात्र सर्व आशा मावळल्या, अपेक्षा संपल्या, उमेदवारी मिळालीच नाही. मंडळी, यात पक्षश्रेष्ठींचा दोष आहे का, की कार्यकर्ते चुकतायत कुठेतरी? आणखी काय ठोस कारण आहे? ज्या भाजपाने आयुष्यभर कार्यकर्ते सांभाळले, त्यांची निगा राखली, अनेक वर्ष सत्तेपासून भाजपा दूर राहिली, दूर असून देखील कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही. खरं तर भाजपा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे, ही भाजपाही मान्य करते. मग अलीकडे असं का होत आहे? याचं मुख्य आणि खरं कारण समजून घेण्यासाठी मंडळी, हा व्हिडिओ आज महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल. मंडळी, यातलं महत्त्वाचं कारण आधी जाणून घ्या. काय झालं की भाजपाच्या कट्टर विचारधारेची एक फाउंडर पिढी, संस्थापक पिढी संपली. तेव्हा भाजपा सत्तेपासून कोसो दूर असल्याने तेव्हाच्या भाजपा किंवा संघाच्या कार्यकर्त्यांना सत्तेची चव काय असते हे माहीतच नव्हतं. बघा ना, एखाद्या गोष्टीची चव टेस्ट आपल्याला माहीत नसली की त्या गोष्टीचा माणसाला अजिबातच मोह होत नसतो, हे तुम्ही पाहिलं असेल. फक्त आपल्या विचारधारेशी मिळता जुळता पक्ष आहे भाजपा, म्हणून आपल्याला केवळ एक प्रामाणिक सहकारी म्हणून प्रामाणिकपणे पक्षाला सहकार्य करायचं आहे. कार्यकर्ता म्हणून केवळ एवढीच मनाशी गाठ बांधून पूर्वी कार्यकर्ते पक्षाशी निष्ठेने वागायचे. भाजपाची ती अर्धी अधिक पिढी अनंतात विलीन झालीये, संपलीये. त्यानंतर दुसऱ्या पिढीच्या उत्तरार्धात भाजपाला घवघवीत यश मिळालं आणि देशात चौफेर भाजपाला सत्ता मिळाली. मिळालेल्या सत्तेच्या मखमली वाट्यावर आपले वरिष्ठ नेते फिरतायत. आपल्या वडिलांच्या काळात अगदी भिकार परिस्थितीत पक्षाचा प्रचार करत फिरणाऱ्या आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं अलीकडचं ऐश्वर्य पाहून, त्यांच्या मागचा लवाजमा पाहून, त्यांच्या गाड्या बंगले बघून, त्यांचं लाईमलाईट जगणं पाहून आता मात्र सतरंजा उचलताना अनेकांच्या हातातून सतरंजा अलगत निष्ठायला लागले आहेत. आणि हे साहजिक आहे. खाली मान घालून पक्षाचं काम करत असताना आपण पाहिलेला 10 वर्ष आधीचा दळभद्री नेता आणि त्याच्या शरीरावरची आता बदललेली चमकदार कांती बघण्यासाठी आपसुकच काम करताना अचानक मान वर जाते अलीकडे. तेव्हा मात्र आपला चेहरा आरशात पाहिला की कपाळावरील सुरकुत्यात सांगतात की बाबू, आता सतरंजा उचलणं सोड आणि पक्षाला ती पिकतिकीट बाग, कारण तू पाहिलेले कालचे गंगू तेली आता राजा भोज झाले आहेत. तेव्हा मात्र कार्यकर्ता खडबडून जागा होतो आणि मग भाजपाला भारी पडणारी परिस्थिती अचानक निर्माण होते, जी तुम्ही पाहिली काल परवा. बघा, पूर्वी 99% कार्यकर्ते अगदी निमूटपणे, प्रामाणिकपणे सतरंजा उचलायचं काम करत होते आणि फक्त 1%च कार्यकर्ते उमेदवारी मागण्याचं धाडस करायचे किंवा पक्ष त्यांना पक्षश्रेष्ठी त्यांना त्यांची कुवत पाहून, त्यांची पात्रता बघून त्यांना संधी द्यायची. परंतु आता मात्र या उलट परिस्थिती निर्माण झालीये. प्रत्येक पक्षातली आता फक्त 1% कार्यकर्ते निमूटपणे बसतात, लक्षात घ्या, आणि उरलेले 99% मुंगेरी लाल दिवस रात्र हसीन स्वप्ने रंगवत असतात. हे तुम्ही पाहिलं असेल. आणि ही परिस्थिती एकट्या भाजपाची नाही, तर प्रत्येकच पक्षात अलीकडे हौसे नवसे तयार झाले आहेत. याचं एकमेव कारण काय, तर त्यांना सत्तेच्या सत्तूची चव एकदा चाखायची आहे. ज्याप्रमाणे ते पक्षात इतरांचं लॅविश लाईफ बघतात, कालचा भिकार आणि दळभद्री कार्यकर्ता जेव्हा त्याला आपल्याच अंगणातील आकाशातून विमानाने उडताना दिसतो, तेव्हाच तो सतरंजीच्या समाप्तीची घोषणा आपल्या मनातल्या मनात करतो आणि मग हळूहळू उमेदवारीची भानामती त्याच्या अंगात शिरते. याप्रमाणे सत्ता पिसाट होण्यासाठी एबी फॉर्म त्याच्या डोक्यात जसाच्या तसा छापला जातो मंडळी, मिळण्याच्या आधीच. आणि तिथूनच मग प्रत्येक पक्षात गटबाजीचा जन्म होतो. महत्त्वाकांक्षा वाढायला लागते प्रत्येकाची. याच पद्धतीने यावेळी उमेदवारी न मिळाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उद्रेक बघायला मिळाला. आपण पाहिलं असेल. आपल्या चॅनलवर आपण तो व्हिडिओ तयार केला होता. काल तुम्ही पाहिलं असेल, अनेक बायकांना आपल्या साडीचा पदर आवरणं देखील कठीण झालं होतं भांडताना बोलताना. माणसं काय भांडतील त्याही पलीकडे जाऊन त्यांनी भाषेची मर्यादा ओलांडली होती. अनेक महिला उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी, ज्यांना एबी फॉर्म मिळाले नाहीत. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नागपूरपासून तर मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी भाजपाने जुन्या लोकांना संधी का दिली नाही, तर हे नीट समजून घ्या. जे लोक स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ते समजत आहेत, पक्षातील ते वरिष्ठ आहेत, अनुभवी आहेत असं जे समजत आहेत, यापैकी काही खरे असतीलही, पण बहुतेकांच्या वागण्या बोलण्यातून, आचरणातून, त्यांच्या भांडणाच्या पद्धतीतून आणि अर्वाच्य भाषेवरून ते निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचं जाणवलं नाही. परंतु या ठिकाणी भाजपाला नेमकं काय हवंय मग?
कोणते लोक हवे आहेत, कुणाला उमेदवारी द्यायची आहे, कुणाला उमेदवारी दिली आणि कोणते उमेदवार का नको आहेत त्यांना, हे आधी समजून घ्या. बघा, सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षाची सदस्यता नोंदणी गेल्या 10 वर्षांपासून युद्धपातळीवर भाजपाने सुरू केली होती, आपण पाहिलं असेल, शाळा कॉलेजपर्यंत जाऊन जाऊन पोहोचले ते. केवळ सत्ता हातात येईपर्यंतचा डाव होता किंवा असली राजकारणाचा एक चॅप्टर होता, एक धडा होता. अर्थातच प्रत्येकाला संधी देणं हे काही कुठल्याही पक्षाला शक्य नसतं, हे आपल्यालाही कळतं. परंतु भाजपाने आपण एकमेव आणि एकटेच या देशावर राज्य करू हा अनेक वर्षापासूनचा मनसुबा त्यांचा जवळजवळ आता पूर्णत्वास गेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना पक्षात चाळणी लावायची आहे. त्यांना कचरा काढून टाकायचा आहे, कचरा नको. अर्थात ताकद वाढवण्यासाठी जी गर्दी भाजपाने गेल्या काही वर्षात गोळा केली होती, त्या गर्दीत त्यांचाच श्वास आता गुदमरला आहे. या गर्दीला कमी करण्यासाठी सर्वात आधी ते बहुजनांपासून सुरुवात करतील. हे सर्व बहुजन बापड्यांनी डोकं शाबूत ठिकाणावर ठेवून मान्य करायला पाहिजे, लक्षात घ्या. मंडळी, भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे यांना दूरदृष्टी आहे. पूर्वीपासूनच दूरदृष्टी विकासाची कितपत आहे हे सांगता येणार नाही, परंतु पक्षापुरती दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. इथून पुढे 40 वर्षांचा रोडमॅप घेऊन बीजेपी पुढे सरकत असते, हे लक्षात घ्या. हा भाजपाचा आणि संघाचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे ज्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही, ज्यांनी जीवाचा आकांत केला, कपडे काढून फेकले, शिवीगाळ केली, शाई फेकली, कुणाकडे कुणी महिलांनी कुणाच्या अंगावर हात देखील घातला, ज्यांनी हा फालतूपणा केला, त्यांना देखील भाजपा रिकाम सोडणार नाही, हे लक्षात घ्या. ते प्रत्येकाचा हिशोब तोंडी नाही तर लेखी स्वरूपात ठेवतात. हा इतिहास आहे भाजपाचा, RSSचा. अजित पवार, शरद पवार आणि ठाकरे कुटुंबाला पाणी पाजण्याची हिंमत ठेवणाऱ्या भाजपाला, या इच्छुक उमेदवारांनी ज्यांनी राडे केले आहेत, त्यांनी भाजपाला हलक्यात घेऊ नये. त्यामुळे तुमची जागा फक्त तुम्हाला हल्ली भाजपाने दाखवून दिली आहे. आत्मचिंतन करण्यापलीकडे या इच्छुक उमेदवारांकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही. जिथे आहेत त्याच जागेवर तुम्ही स्थिर, गुपचूपपणे, निमूटपणे बसाल तर ठीक आहे, नाहीतर पद्धतशीरपणे तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. एवढं मात्र निश्चित त्यांच्या इतिहासावरून मी सांगतोय तुम्हाला. सत्तेसाठी पिसाळलेल्या कार्यकर्त्यांनी खरं तर देशाच्या हल्ली होत असलेल्या दुर्गतीचा थोडा विचार करायला हवा. कर्जबाजारी झालाय आपला देश, महाराष्ट्र, सगळं. पण शेवटी कोण काय विचार करता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. तुमची प्रतिक्रिया, तुमचे विचार, तुमचं मत अवश्य नमूद करा. त्यातूनही आम्हाला अनेकदा अंदाज बांधता येतात. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी, नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.